ज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका वेद यशाचा 10वीच्या परीक्षेची तयारी करताना विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मार्गदर्शक मी प्राध्यापक अशोक सोनवलकर। विद्यार्थी मित्रांनो, आता सन 2023च्या 10वीची परीक्षा तयारी करताना सध्याचे सर्वात वॉन्टेड लोक आपण आहात। कारण प्रत्येकजण विचारत आहात की 10वीची परीक्षा आहे ना, तयारी जोरदार चालू आहे ना, म्हणजेच नक्की आपली जोरदार तयारी चालू आहे। मग आता तयारी करत असताना आज आपण काय नक्की चर्चा करणार आहोत, तर आपण चर्चा करणार आहोत नंबर 1 कृतीपत्रिकेचा आराखडा नक्की कसा आहे, नंबर 2 गुणदान पद्धती काय कोणत्या पद्धतीने आहेत, नंबर 3 वेळेचे नियोजन कसं करणार आहे, नंबर 4 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा महत्त्वाचा अभ्यास काय करणार आहोत, आणि नंबर 5 आदर्श उत्तरलेखन म्हणजे आपली उत्तरपत्रिका आपण आदर्श कशी करणार आहोत। आपल्याला एकंदरीत तर माहिती आहेच, कारण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि 2 असे आपल्याला 2 पेपर द्यावा लागणार आहेत। 40 मार्काचा भाग 1चा आणि 40 मार्काचा भाग 2चा, त्याचबरोबरीनं अंतर्गत आणि प्रात्यक्षिक 10-10 मार्काचे असं एकूण 100 मार्काचा आपण पेपर देणार आहोत। यापैकी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मध्ये या पाठ्यपुस्तकामध्ये एकंदरीत 4 उपविषय आहेत। यामध्ये जीवशास्त्र प्रकरण क्रमांक 1, 2, 3 आणि 6 ही 4 प्रकरणं जीवशास्त्राची आहेत, तर पर्यावरणाची 4, 5, 9 आणि 10 अशी 4 प्रकरणं ही पर्यावरणशास्त्राची आहेत। तर सूक्ष्म जीवशास्त्राचं प्रकरण क्रमांक 7 आणि प्रकरण क्रमांक 8 हे पेशीविज्ञान आणि जैवतंत्रज्ञान याचं आहेत। या पद्धतीने एकूण 4 उपशाखा या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मध्ये समाविष्ट आहेत। तंत्रज्ञानामुळे पाठ्यपुस्तकाच्या पलीकडचं ज्ञान मिळवणे शक्य झालेलं आहे। आपण फक्त पुस्तकावरतीच अवलंबून न राहता त्याचबरोबर जास्तीचं आणखी खूप तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण मिळवू शकतो। आणि हे 10वीचा अभ्यासक्रम बनवत असताना विद्यार्थ्यांनी स्वानुभव, स्वविचार, स्वकल्पना, स्वकृती यावर आधारित जास्त भर दिलेला आहे। यासाठी आपल्याला अभ्यास तर खूप करावा लागणार आहे, त्याचबरोबरीने स्वतःचे प्रयत्न चांगले ठेवावे लागणार आहेत, प्रयत्नाबरोबर योग्य ती कष्ट करावं लागणार आहेत, त्याबरोबरीने सराव आणि सातत्य ठेवावं लागणार आहे। मित्रांनो, वर्षभर झालं आपण खूप चांगल्यापैकी अभ्यास करत आहोत, आपल्या अध्यापकांना आपल्याला शिकवलेलं आहे, त्याचबरोबरीने आपण स्वतःही अभ्यास केलेला आहे। मात्र शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला आपला स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा आहे, आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आज आपण खरं हे मार्गदर्शन पाहणार आहोत। हा अभ्यासक्रम तयार करत असताना प्रामुख्याने आपण स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी कोणत्या प्रकारे तयार झालं पाहिजे हा प्रथम विचार केलेला आहे। आणि म्हणूनच या कृतीपत्रिकेमध्ये एकूण 46 प्रकारचे उपप्रश्न विचारले जाणार आहेत। मग आता 46 प्रकारचे उपप्रश्न जर विचारले जाणार असतील तर ते फक्त स्वाध्यायातलेच विचारतील का, तर नाही, तर त्या प्रकरणामध्ये विखुरलेल्या वेगवेगळ्या या संकल्पनेवरती आधारित पॉईंटवरती आधारित हे प्रश्न विचारलेले आहेत। आणि काही प्रश्न तर असे असणार आहेत की त्याचं उत्तर तुम्हाला अभ्यास न करता येईल, म्हणजे तुम्ही घेतलेल्या आजपर्यंतच्या ज्ञानावरती आधारित असणार आहे। आणि काही प्रश्न असे असणार आहेत की ज्याला आपण हॉट किंवा मुक्त उत्तरी म्हणतोय, म्हणजेच त्या प्रश्नावरती तुम्हाला विचार करावा लागेल आणि विचार करून मग त्याच्यावरती तुम्हाला तुमचं उत्तर लिहावं लागणार आहे। आणि यासाठीच प्रथमतः आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पाठ्यपुस्तकाचं अगदी सूक्ष्म आणि बारकाईने वाचन केलं पाहिजे। आणि नंबर 2 यामध्ये जसं की 4, 5, 9 आणि 10 हे 4 प्रकरणं आहेत पर्यावरणाची, याची अभ्यास करण्यासाठी 4 किंवा 5 मुलांनी गट करून त्याच्यावरती जर चर्चात्मक अभ्यास केला तर साहजिकच आपल्याला हे फायदेशीर ठरणार आहे। मग आता विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा अभ्यास करायला आपण सुरुवात केल्यानंतर अभ्यास करत असताना नक्की अभ्यास काय करणार, कारण हा जो विषय आहे तो विस्तृतपणे तुम्हाला दिलेला आहे। बऱ्याच वेळा असं वाटतं की बाबा याच्यातनं अभ्यास काय करणार, तर या विषयाच्या अंतर्गत ज्या तुम्हाला महत्त्वाच्या आणि अभ्यास करता येण्यासारख्या या आहेत आकृत्या, एकूण 38 आकृत्या तुम्हाला या विषयामध्ये अभ्यासाव्या लागणार आहेत। फक्त आकृत्या तुम्ही बघितले की तुम्हाला पटकन लगेच लक्षात येते कोणत्या संकल्पनेवरती आधारित या आकृत्या दिल्यात। त्याचबरोबरीनं चित्र स्वरूपामध्ये दिलेले आहे, ते 48 चित्र स्वरूपामध्ये दिलेले आहेत, 34 ओघ तक्ते दिलेले आहेत, तसेच 10 तक्ते आणखी दिलेले आहेत, आणि पर्यावरणीय संकेतचिन्ह 19 पर्यावरणीय संकेतचिन्ह दिले आहेत। म्हणजेच 38 आकृत्या, 48 चित्र,
34 ओघ तक्ते, 10 तक्ते आणि 19 पर्यावरणीय चिन्ह. या पद्धतीने आपण जर फक्त चित्र स्वरूपामध्ये किंवा कृतीच्या स्वरूपामध्ये जर अभ्यास करायला सुरुवात केली तर नक्कीच हा विषय तुम्हाला सोपा वाटल्याशिवाय राहणार नाही. यासाठी तुम्हाला अभ्यासतंत्र जे याच्यामध्ये अवलंबिलेलं आहे किंवा तुम्हाला घ्यायचं आहे तर PQRS आणि T हे अभ्यासतंत्र तुम्हाला अभ्यासावं लागणार आहे. P म्हणजे काय तर P म्हणजे पॉईंट. तुम्हाला स्वतःचे पॉईंट तयार करायचे आहेत. Q क्वेश्चन प्रश्न तयार करायचे त्या संकल्पनेवरती. R रीडिंग वाचन बारकाईनं करायचं आहे. S समरी तुम्हाला तुमची समरी तयार करायची आहे. आणि T टेस्ट याच्यावरती तुमचं इव्हॅल्युएशन म्हणजे तुम्ही काय अभ्यास केलाय ते बघावं लागणार आहे. या पद्धतीने जर तुम्ही PQRST तंत्राने स्वतःचा अभ्यास करायला घेतला, एकूण या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पुस्तकामध्ये नक्की काय दिले हे माहिती झालं तर साहजिकच आपल्याला खूप चांगल्यापैकी गुण मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग आता कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न कसे टाकलेले असणार, कसे तयार केलेले असणार यासाठी त्याची गुणाची विभागणी केलेली असणार. मग एकंदरीत कृतीपत्रिकेमध्ये 4 प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 1, 2, 3 आणि 4. पहिला प्रश्न जो आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. याला शेकडा गुण 25% आणि एकूण 10 गुण आहेत. तर दुसरा प्रश्न अतिलघु उत्तरी प्रश्न, याला शेकडा गुण 25% तर गुण 10 आहेत. तिसरा प्रश्न लघोत्तरी प्रश्न, याला शेकडा 37.5% गुण आहेत आणि एकूण गुण आहेत 15. हा प्रश्न क्रमांक 3 अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण याच्यातून तुमचं उपयोजन, तुम्ही काय शिकलाय, काय अभ्यास केलाय ते याच्यातून पाहिलं जातं. आणि प्रश्न क्रमांक 4 हा दीर्घोत्तरी, एकूण 12.5 शेकडा गुण असतात तर 5 गुणाला असतो आणि याच्यातून तुमचं कौशल्य तपासलं जाणार आहे. असं एकूण 100% म्हणजेच 40 मार्क कंपल्सरी आणि ऑप्शन्सचं विकल्पासह 60 गुणांचा हा विषय आहे. मित्रांनो, याचा जर आपण बारकाईने विचार केला तर कृतीपत्रिका तयार करत असताना खरं तर कृतीपत्रिका म्हटलं की डोक्यामध्ये येतं की काहीतरी टप्प्याटप्प्याने मिळवलेलं तुमचं ज्ञान आहे. मग ही कृतीपत्रिका सोडवताना 50% जी कृतीपत्रिका आहे ती तुमची सोपी असते आणि 50% जी कृतीपत्रिका आहे ती तुमची थोडीशी विचार करणाऱ्याला किंवा मुक्तोत्तरी किंवा हॉट किंवा विचार करण्यासारखे प्रश्न असतात. यामध्ये 25% प्रश्न हे ते किमान पातळीवरती येतं. एकूण 16 मार्काचे प्रश्न आहेत ते एकदम सोपे तुम्हाला 25% असणार आहे. मध्यम स्वरूपामध्ये 25% प्रश्न आहेत ते मध्यम स्वरूपाचे असतात आणि उरलेले 40% जे प्रश्न आहेत ते कमाल म्हणजे मॅक्झिमम लेवलला आणि तुमच्याकडून कौशल्य तपासण्यासाठी शेवटच्या 10% म्हणजे 5 गुण जे आहेत ते कौशल्याचे आहेत. असं एकंदरीत शेकडा 100% म्हणजेच 40 गुणांचा हा पेपर तुमचा असणार आहे. मग जर हे काठिण्य पातळीनुसार जर तुम्ही विचार केला तर अभ्यास करायला सोपं पडतं. त्याचबरोबरीनं जर आपण आपल्या अनुक्रमणिकेमध्ये बघितलं तर एकूण 10 प्रकरणं तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. मग या 10 प्रकरणापैकी 7, 6 आणि 5 अशा गुणामध्ये त्या प्रकरणाची विभागणी केलेली आहे. तिसरं आणि चौथं प्रकरण हे 7 गुणांना, दुसरं, 5वं, 6वं, 7वं, 8वं आणि 9वं अशी प्रकरणं जी ती 6 गुणांसाठी आहेत आणि पहिलं आणि 10वं प्रकरण जे आहे ते 5 गुणांसाठी आहेत. मित्रांनो, हे प्रकरण वाईज आपण मार्क सिस्टम म्हणजे गुणदान बघितलं. जर हे माहिती झालं तर सरासरी एकूण 4-4 गुणाला प्रत्येकी प्रकरण आहेत. म्हणजे प्रत्येक प्रकरणावरती 4 गुणांचे सरासरी प्रश्न विचारले जाणार. म्हणजे आपल्याला सर्वच्या सर्व प्रकरणांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. मग आता प्रकरणाचा अभ्यास करत असताना प्रथम आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये नक्की प्रश्नामध्ये काय विचारलंय तर कृतीपत्रिकेचं स्वरूप जाणून घेणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण कृतीपत्रिकेचं स्वरूप माहिती करून घेऊया. कृतीपत्रिकेमध्ये सर्वप्रथम तुम्हाला सूचना दिलेल्या असतात आणि सूचना दिल्यानंतर प्रश्न क्रमांक 1 ज्याला आपण आता वस्तुनिष्ठ प्रश्न म्हटलेला आहे, या वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये तुम्हाला 5 वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवायच्यात. यामध्ये बहुपर्यायी की जे तुम्ही वर्षभर पुस्तकामधून अभ्यासलेला आहे, या पाठ्यपुस्तकातल्या ज्या काही संकल्पना आहेत या संकल्पनेवरती आधारित 5 बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि योग्य पर्यायाचा फक्त क्रमांक, उत्तराचा क्रमांक तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. पूर्ण वाक्य किंवा उत्तराचा शब्द लिहिण्याची इथं आवश्यकता नाही आहे. प्रश्न क्रमांक 1ब मध्ये अतिलघु उत्तरे प्रश्न आहेत. याच्यामध्ये 5 गुण आहेत आणि 5 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. वस्तुनिष्ठ सोडून म्हणजेच गाळलेल्या जागा सोडून उरलेले जे काही वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत हे वस्तुनिष्ठ प्रश्न या प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकतात. जसं की गटातील वेगळा शब्द ओळखा, सहसंबंध ओळखा, जोड्या जुळवा, चुक्की बरोबर ते लिहा, नाव किंवा रेणूसूत्र लिहा, ओघ तक्ता तयार करा. या पद्धतीचे प्रश्न हे प्रश्न क्रमांक 1ब मध्ये 5 मार्काला विचारले जाणार आहेत. त्याचबरोबरीने प्रश्न क्रमांक 2A शास्त्रीय कारणं विचारले जातात.
3 दिलेले असतात, त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 निवडून तिथं त्याची उत्तरं लिहायची असतात. मग एक जे असणार आहे ते जीवशास्त्रात आणि एक आहे ते पर्यावरणाचं, तुम्हाला सहजासहजी लिहिता येऊ शकतात. पाठ्यपुस्तकामधीलच हे दोन्ही शास्त्रीय कारणं असतात. प्रत्येकी 2 गुण दिलेले आहेत, असे तुम्हाला एकूण 2 सोडवायचे, म्हणजे 4 गुणांना हा प्रश्न आहे. त्याचबरोबरीनं प्रश्न क्रमांक 2ब अतिलघुत्तरी प्रश्न, एकूण 5 उपप्रश्न तुम्हाला दिलेले असणार आहेत. यापैकी 3 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे, प्रत्येकी 2 गुण आहेत. यातही तुम्हाला हे उपप्रश्न सोडवत असताना प्रश्न क्रमांक 1ब मध्ये जे प्रश्न आहेत त्याच्या पुढची पातळी म्हणजेच प्रश्न क्रमांक 2b, इथंही तुम्हाला साधारणतः सोपेच प्रश्न असतात, पण वेगवेगळ्या पद्धतीने ते विचारले असतात. नियम, व्याख्या, तत्व किंवा टीप लिहा, आकृतीवरून काय बोध होतो, फरक स्पष्ट करा, फरक लिहा. जर फरक लिहा असा जर प्रश्न आला तर किमान तुम्हाला 4 मुद्दे फरकाचे, किंवा कृती पूर्ण करा. कृती पूर्ण करायला जर असेल तर कृतीतले एक कृतीची जागा म्हणजे तुम्हाला अर्धा गुण असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला कृती सोडवायला लागेल. किंवा ओघ तक्ता पूर्ण करा या पद्धतीने असतं. किंवा एक आकृती दिली ना, आकृतीला चुकीची नावं दिल्यात ती बरोबर करून लिहा. या पद्धतीने तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मधील अतिलघुत्तरीय प्रश्न 3 सोडवायचे, एकूण 6 मार्काला आहे. पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न अतिशय सोपा असतो, कारण तुम्हाला मिळालेलं ज्ञान आणि तुम्हाला किती समजलं त्याचं अंडरस्टँडिंग हे त्याच्यामधून पाहिलं जातं. मात्र प्रश्न क्रमांक 3 हा तुम्हाला उपयोजित आहे, म्हणजे साहजिकच आपण किती आत्मसात केलं आहे त्याच्यावरून विचारलं. इथं एखादं विधान देतील आणि त्या विधानाचं स्पष्टीकरण तुम्हाला करायला सांगतील, किंवा दैनंदिन जीवनाशी निगडित एखादी समस्या, त्याच्यावरती असणारा परिणाम किंवा त्याच्याशी निगडित असणारी उपाययोजना तुम्ही काय देताय हे मुक्त उत्तरी प्रश्नामध्ये तुम्हाला देऊ शकतं. यासाठी एखादा इन्सिडेंट, घडलेली घटना किंवा एक कुठंतरी काहीतरी पर्यावरणाची समस्या निर्माण झाली याविषयी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. कदाचित एखादी आकृती देतील आणि त्या आकृतीवरती आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातील, किंवा आकृती देऊन त्याला नावं द्या किंवा चुकीची नावं बरोबर करून लिहा, त्याचं स्पष्टीकरण लिहा. असं एकात एक असे 3 प्रश्न डिझाईन करून दिलेले असतात, की जेणेकरून प्रत्येक उपप्रश्नाला 1-1 मार्क किंवा 2 मार्क आणि 1 मार्क असं त्याचं विभाजन केलेलं असतं. आकृती पूर्ण करा, आकृतीवरून प्रश्न किंवा परिच्छेद दिलेला असेल आणि तो परिच्छेद पूर्ण करायला सांगितलं असेल. मित्रांनो, इथं लक्षात घ्या की या प्रश्नामधून तुमचं उपयोजन तपासलं जाणार आहे, म्हणजेच तुम्हाला तुमच्या उत्तराचं इथे एक योग्य दिशा ठरवावी लागणार आहे. प्रश्न हा नीट समजून घेतला पाहिजे. प्रश्न समजून घेतल्यानंतर मला उत्तरामध्ये काय अपेक्षित आहे, बरं मला अपेक्षित असून उपयोग नाही, तर विचारणारा नक्की त्याच्यातून काय म्हणायचं किंवा त्याला काय त्या उत्तर अपेक्षित आहे याचा विचार करून ते उत्तर लिहिणं. बरं तेवढंच नाही तर जेवढी मागणी तेवढा पुरवठा. 3 मार्काचा प्रश्न आहे उपप्रश्न, तर 3 मार्काला मला त्याचं उत्तर कसं केलं पाहिजे तो पहिल्यांदा प्रथम. मला येत आहे म्हणून जास्त लिहिण्याचा अर्थ नाही, किंवा येत नाही म्हणून कमी लिहिण्याचा अर्थ नाही. योग्य पद्धतीने योग्य ते उत्तर तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे. आणि साधारणतः कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न, जो कोणता प्रश्न जर तुम्हाला अडचणीत टाकणार असेल तर हा प्रश्न तुमचा अडचणीत टाकणार आहे. म्हणून या पद्धतीनं याच्यात 5 उपप्रश्न ते तुम्हाला अगदी सोडवण्यालायक असतात आणि 3 जे आहेत ते मात्र विचार करून सोडवण्यासारखे असतात. मग हे 8 पैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवले, 15 मार्काचा हा प्रश्न क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 4 हा दीर्घोत्तरी आहे. याच्यात 2 दिलेला असतात, त्यापैकी तुम्हाला 1 सोडवायचा आहे. एखादी आकृती काढून त्याचं स्पष्टीकरण लिहा किंवा त्याची माहिती लिहा, त्याचे प्रकार लिहा असा प्रश्न असतो, किंवा चुकीची आकृती दुरुस्त करून तिचे स्पष्टीकरण लिहा. एखादं वर्गीकरण सविस्तर लिहा, उदाहरणासह लिहायला विचारतील. परिच्छेद दिलेला असेल त्याच्यावरतून तुम्हाला उपप्रश्न. अपूर्ण दिलेला तक्ता तो पूर्ण करा, त्याचं स्पष्टीकरण लिहायला विचारलं असेल, किंवा एखादं संकल्पना चित्र देतील आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला विचारतील. मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की या प्रश्नामध्ये जे छोटे छोटे 4 उपप्रश्न दिलेले असतील तो प्रश्न तुम्ही पहिल्यांदा सोडवायला घ्या, कारण त्याच्यामध्ये तुमचे मार्क चांगले होण्याची किंवा वाढण्याची शक्यता असते. मात्र जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह बहुपर्याय जर सविस्तर लिहिण्याचा जर प्रश्न निवडला तर तिथं विचाराची प्रक्रिया तिथपर्यंत चालेल याची गॅरंटी राहत नाही. म्हणून छोटे छोटे उपप्रश्न असणारा प्रश्न जर लिहायला निवडला तुम्ही तर त्यातले 4 पैकी 2 सोपे असतात, की जे वरच्या उतार्यात बघून तुम्ही किंवा वरच्या आकृतीत बघून तुम्ही सहज सोडवू शकता. तिसऱ्यावरती थोडासा विचार करू शकता, आणि चौथ्यामधनं मात्र तुम्हाला तुमचं कौशल्य तपासण्यासाठी तो प्रश्न असतो. त्यामुळे 2 सोपे आणि 2 अवघड हे प्रश्न असणारच आहेत. हा विचार करून त्या प्रश्नाला सोडवायला हात घालायचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका खूप चांगल्यापैकी होऊन जाईल. या पद्धतीने आपण कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1, 2, 3 आणि 4 हे 4 प्रश्न आपण अभ्यासले. त्याचबरोबरीनं प्रश्न अभ्यासत असताना, उत्तर लिहित असताना मला वेळेचं पण नियोजन केलं पाहिजे. मग वेळेचं नियोजन करत असताना प्रश्न क्रमांक 1 हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, आणि वस्तुनिष्ठ प्रश्न असल्यामुळं प्रश्न क्रमांक 1 10 मिनटं, प्रश्न क्रमांक
1 ब 10 मिनटं याला पुरेसा होतो. प्रश्न क्रमांक 2 अ शास्त्रीय कारणं 2 सोडवायचे तुम्हाला साधारणतः 7-8 मिनिटापर्यंत हा एक शास्त्रीय कारण लिहायला वेळ लागतो. म्हणजे 2 लिहिण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटं तरी वेळ द्यावा लागतो. प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये 3 सोडवायच्यात 7-8 मिनिटं पकडला, कारण प्रत्येकाचा लिखाणाचा वेग एकसारखा नसतो. त्यामुळे सरासरी तुमच्या लिखाणाच्या पद्धतीनं तुम्ही तुमचा वेळ पाहून अंदाजे 20 मिनिटं वेळ तुम्ही प्रश्न क्रमांक 2 ला देणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 3 हा मात्र तुम्हाला विचार करून सोडवायचा आहे. 5 सोडवायच्यात, त्याच्यामुळं जास्तीत जास्त वेळ या प्रश्नाकडे आपण देणं गरजेचं आहे. यासाठी साधारणतः 40 मिनिटं आपण या प्रश्नाला वेळ देऊया. आणि प्रश्न क्रमांक 4 हा कौशल्यावरती आधारित शेवटचा प्रश्न आहे, त्याला 15 मिनिटं आणि उरलेला वेळ जो आहे तो आपण पेपर तपासण्यासाठी द्यायचा. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला एक आठवण करून देतोय की पेपर हा तपासूनच द्यायचा, कारण आपण आपल्याला सांगायचं आहे, आपल्याला जे लिहायचं ते आपण तिथपर्यंत दिलंय का, प्रश्न क्रमांक योग्य लिहिलाय का, तर याच्यावरून ते तुम्हाला तपासता येतो. या पद्धतीने आपण वेळेचे नियोजन केलं. सर्वात प्रथम आपण कृतीपत्रिका बघितली. कृतीपत्रिका बघितल्यानंतर त्याचं वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे ते बघितलं. आता अभ्यास करताना नक्की काय आपण अभ्यास केला पाहिजे किंवा कोणते मुद्दे आहेत की आपण ते लक्षात ठेवले पाहिजे. तर सर्वात प्रथम आहे पुस्तकाचं सूक्ष्म वाचन, कारण हे पुस्तक बनवताना अतिशय अभ्यासपूर्ण बनवलेलं आहे. म्हणून मी आग्रह करेल की तुम्ही पुस्तकाचं सूक्ष्म वाचन करा. पुस्तकाचं सूक्ष्म वाचन करत असताना त्या प्रत्येक प्रकरणामधील ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना काळजीपूर्वक अभ्यासा, कारण तुम्हाला मुक्त उत्तरे प्रश्न किंवा ज्याला आपण हॉट म्हणतो हे प्रश्न याच संकल्पनेवरती आधारित असणार आहेत. म्हणजे तुम्ही जर ती संकल्पना चांगली समजून घेतलेली असेल तर साहजिकच त्या संकल्पनेवर आधारित कोणताही आणि कसाही प्रश्न जर डिझाईन केलेला असेल तर तो आपण तो सोडवू शकतो. पुढचा की या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण ओघतक्ते पुष्कळचे ओघतक्ते दिलेले आहेत. त्या ओघतक्ते जर आपण सोडवायचा जर सराव केला, त्याचं वाचन करायची जर सवय केली तर याच्यातून आपल्याला पूर्णचे पूर्ण मार्क मिळवता येऊ शकतात. म्हणजे ओघतक्ते याचा सराव करूया. त्याचबरोबरीनं धड्याच्या खाली दिलेले जे काही स्वाध्यायामधील प्रश्न आहेत ते स्वाध्यायातले प्रश्न सोडवायचे, कारण त्यातलेही प्रश्न काही विचारले जाऊ शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करत असताना आपण जसं अगोदर पाहिलं की PQRST मध्ये स्वतःचे मुद्दे काढायचे. स्वतःचे मुद्दे काढायची सवय जर आपण लावली तर मी माझी एक तयारी करून ठेवलेली असते. म्हणजे साहजिकच उत्तर आलं की आपण त्याची तयारी करून ठेवतो. विज्ञान भाग 2 मध्ये जास्तीत जास्त आकृत्या आहेत. आकृत्याचा सराव करणं गरजेचं आहे. आकृत्या काढताना आणि त्याला योग्य ठिकाणी नामनिर्देशन करताना याचा सराव करणं गरजेचं आहे. आकृत्यावरून प्रश्न कोणते विचारले जाऊ शकतात हे स्वतःचेच काही किंवा मित्रांच्याबरोबर चर्चा करून याच्यातून प्रश्न तयार करता येऊ शकतात. व्याख्या असतील तर व्याख्या मात्र तुम्हाला पुस्तकातल्याच अचूक लिहिणं गरजेचं असतं. आणि अभ्यास करताना एखादी संकल्पना जर अवघड वाटत असेल तर तिला पुन्हा पुन्हा सराव करणं, पुन्हा पुन्हा अभ्यास करणं गरजेचं आहे. कृतीपत्रिका, मार्गदर्शक, त्याचबरोबरीने आपले गुरुवर्य यांच्या माध्यमातून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करून आपल्यातल्या ज्या उणीवा आहेत ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने भरून काढण्याचा प्रयत्न करूया. आता या अभ्यासामध्ये अभ्यास करत असताना आपण नक्की महत्त्वाचा अभ्यास काय करणार आहे तर विज्ञान भाग 2 मध्ये प्रकरण क्रमांक 1, 8, 9 आणि 10 मधील स्वाध्यायाचे प्रश्न चांगले करणार आहोत. तसेच प्रकरण क्रमांक 2, 3 आणि 6 या प्रकरणातील आकृत्यावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. प्रकरण क्रमांक 6 आणि 7 आणि 8 या प्रकरणातला कृती तक्ते आणि ओघ तक्ते हे चांगले करा. प्रकरण क्रमांक 4, 5, 9 आणि 10 हे पर्यावरणाचे प्रकरण असल्याने स्वमतावरती आधारित किंवा नुकतीच घडलेले एखादी घटना, पर्यावरण चिन्ह यांच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. म्हणून चर्चात्मक आणि जास्तीचं वाचन करून याच्यावरती भर दिला तर साहजिकच या विषयामध्ये खूप चांगले गुण मिळतात. आता सविस्तरपैकी आपण एक एक प्रकरणाचं पाहूया. प्रकरण क्रमांक 1 अनुवांशिकता आणि उत्क्रांती. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरणाचं नाव दिले की उपघटकांची नावं लगेच या पिवळ्या स्ट्रीपमध्ये दिलेले आहेत की याच्यातनं कोणते हे प्रकरणातले उपघटक तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर याच्यातला पहिला जो आहे तो अपेक्षित काय आहे तर अनुवांशिकतेमध्ये अनुवांशिकता म्हणजे काय, DNA, गुणसूत्र आणि गुणसूत्राच्या माध्यमातून प्रथिन संश्लेषण. याच्या अगोदर DNAचा जो भाग आहे तो आपण 9वीला शिकलेला आहे, त्याचा धागा पकडून प्रथिन संश्लेषण कसं होतं हे आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि या प्रथिन संश्लेषणामध्ये ज्या घडणारे जे टप्पे ते टप्पे म्हणजे प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण. आणि जर
अचानक काही बदल जर घडला तर त्याच्यामध्ये होणारं उत्परिवर्तन, हा भाग महत्त्वाचा असल्यानं आपण त्याच्यावरती जास्त विचार करणं गरजेचं आहे. आता आनुवंशिकता म्हटलं की पटकन लगेच लक्षात येतं की आई वडिलांकडून पुढच्या पिढीकडे मिळालेले जे काही शारीरिक आणि मानसिक गुणधर्म आहे ते पुढच्या पिढीमध्ये येतं. पण हे वाहून कोणी आणलं? तो गुणसूत्राने. म्हणजे गुणसूत्र आपल्याला माहिती पाहिजे. गुणसूत्र कशापासून तयार झालेले आहेत? तर DNA पासून. DNA म्हणजे काय? तर डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड हे एक केंद्रीय आम्ल आहे आणि ते केंद्रात सापडतं म्हणून त्याला केंद्रीय आम्ल म्हटलं. याच्यावरती जी माहिती आहे, जो माहितीचा धागा आहे, माहितीचा तुकडा, त्याला आपण म्हटलं जनुके. म्हणजे जनुकापर्यंत आपल्याला माहिती झालं की DNA वरची माहिती mRNAच्या स्वरूपामध्ये पुढे जाणार आहे, म्हणजे सेंट्रल डोग्मा. DNA पासून RNA हे जसं DNA केंद्रीय आम्ल आहे त्याच पद्धतीने 2 नंबरचं हे RNA आम्ल. DNA मध्ये आणि RNA मध्ये खूप फरक आहे. प्रत्येक दोघांच्या कार्यामध्येही फरक आहे. त्यामुळे सेंट्रल डोग्मा म्हणजे DNAचं रूपांतर RNA मध्ये होतं आणि हे RNA येत असताना विशिष्ट प्रकारचं जे RNA येते याच्यामध्ये 3 प्रकारचे RNA येतात: mRNA, rRNA आणि tRNA. mRNA म्हणजे काय? तर प्रथिनं कोणत्या प्रकारचे बनवायच्यात याचा जो येणारा मॅसेज जो आहे तो म्हणजे mRNA. त्या आलेल्या मॅसेजवरती तयार करावं लागणार जे प्रथिन आहे त्याच्यासाठी कच्चा माल जो पुरवणार आहे तर tRNA. आणि प्रथिनं बनवणारा जो कारखाना आहे रायबोझोम्स म्हणजे rRNA. आणि हे होत असताना DNA वरचे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे न्यूक्लियोटाइड्स त्याला मदत करत असतात. अमीनो आम्ल हा कच्चा माल प्रथिनाचा आहे. मग आता उदाहरणार्थ आपल्याकडे त्वचेचा रंग, प्रत्येकाचा त्वचेचा रंग वेगळा आहे. काही जणांचा त्वचेचा रंग सावळा, तर काहीचा गहूवर्णीय, तर काहीचा गौरवर्णीय अशा आहेत. का असा झाला आहे? तर प्रत्येकाच्या त्वचेमध्ये सापडणारं मेलॅनिन नावाचं जे रंगद्रव्य आहे त्या रंगद्रव्याचा क्रम आणि त्याचं जे असणारी जी विशिष्ट स्थिती ती कमी जास्त प्रमाणात असल्यानं तो वेगवेगळा आहे. मग तो बनवत असताना वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. यासाठी आपल्याला कोडॉन, ट्रिपलेट कोडॉन, अँटीकोडॉन आणि अमिनो ॲसिड माहिती असणं गरजेचं आहे. मग आता कोडॉन म्हणजेच काय? तर DNA वरती असणारी जी माहिती mRNA वरती आली म्हणजे ती कोडॉन आहेत. त्याला लागणारी पूरक माहिती tRNA तुम्हाला त्याच्याजवळ वाहून आणतो, तो म्हणजेच अँटीकोडॉन. आणि जे अमिनो ॲसिड म्हणजे जे कच्चा माल आहे प्रथिनांचा तो पेशीद्रव्यामध्ये भरपूर प्रमाणात 20 प्रकारे तिथं उपलब्ध आहेत, तो म्हणजे अमिनो ॲसिड्स. मग प्रथिन संश्लेषण करत असताना 3 टप्प्यामध्ये ते प्रथिन संश्लेषण केलं जातं. कच्चा माल आहे तो अमिनो आम्ल, प्रथिने तयार करण्याचा कारखाना आहे तो rRNA म्हणजे रायबोझोम्स, वाहून नेणारा जो आहे तो tRNA आणि बनवायचं कसं याची माहिती जो देणारा आहे तो mRNA. मग आता याच्यामध्ये प्रतिलेखन होत असताना DNA मधली जी माहिती प्रथिने तयार करायची माहिती mRNA वरती येते ती म्हणजे प्रतिलेखन. भाषांतरण आणि स्थानांतरण या दोन्हीही प्रक्रिया एकाच वेळेस सायमल्टेनियसली घडत असतात. मग mRNA वरती जी माहिती आलेली आहे तिचं वाचन केलं जातं आणि तिला हवा तो कच्चा माल tRNA वाहून आणत असतो. त्याच वेळी या अमिनो आम्लाची अँटीकोडॉन आणि कोडॉन या दोघांची प्रक्रिया होऊन एक प्रथिनाचा महारेणू तयार होऊन तो पुढं सरकत असतो म्हणजे स्थानांतरण होत असतं. या पद्धतीनं प्रथिनांची निर्मिती होत असते. जर समजा अचानक न्यूक्लियोटाइडमध्ये म्हणजेच DNA वरील कोडॉनमध्ये काहीतरी थोडासा बदल जर झाला तर उत्परिवर्तन होतं. म्हणजेच साहजिकच आपण इयत्ता 9वी मध्ये अनुवांशिक आजार बघितलेले आहेत. यामध्ये भरपूर प्रकारचे अनुवांशिक आजार होऊ शकतात. प्रामुख्याने सिकल सेल अॅनिमिया हा जास्तीत जास्त होणारा हा उत्परिवर्तनामुळे जो आजार आहे. याला खूप कारण आहेत. त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे व्यसन, त्याचबरोबरीने आपण खाण्यात येतं ते जंक फूड आणि विशिष्ट आजाराची जी औषधं आहेत ती पुन्हा पुन्हा जर घेत राहिले तर साहजिकच त्याच्यामध्ये उत्परिवर्तन. हा भाग या प्रकरणातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. एवढ्या संकल्पना खूप चांगल्यापैकी केला तर त्यावरती कोणत्याही पद्धतीचा कसाही प्रश्न विचारला तरी तो आपण सहजासहजी सोडवू शकतो. आकृती आणि आकृतीच्या बरोबरीने याची व्याख्या आणि माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तर प्रकरण 1 मध्ये दुसरा भाग आहे उत्क्रांती. बघा, उत्क्रांती म्हटलं की आपल्याला लाखो वर्षापाठीमागचं लगेच लक्ष देतं. पण उत्क्रांती म्हटलं की एक लक्षात ठेवायचं की सर्व सजीवांचं मूळ हे एकच आहे. म्हणजे कसं, यासाठी वेगवेगळे पुरावे आपल्याला दिलेले आहेत. यासाठी बाह्यरूपीय पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे, अवशेष अंगे, जीवाश्म, कार्बन वयोमापन, जोडणारे दुवे, भ्रूणविज्ञान असे वेगवेगळे पुरावे दिलेले आहेत.
तर पाठ्यपुस्तकामध्ये हे बाह्यरूपी पुरावे जे दिलेले आहेत याच्या आकृत्या म्हणजे चित्र जे दिलेले आहे ते चित्रावरचा चांगला अभ्यास करायचा. शरीरशास्त्रीय पुरावे दिलेले आहेत की वेगवेगळे की शरीराच्या अंतर्गत असणारी हाडांची रचना, ज्या हाडांच्या रचने एकसारखी म्हणजेच सर्वांचं मूळ हे एक असलं पाहिजे, हे चित्रावरून खूप चांगल्यापैकी समजतं. अवशेष अंगाचे उदाहरणं 6 जे उदाहरणं दिलेले आहेत ते वेगवेगळे, जसं की अक्कलदाढ आहे, माकड हाड आहे, अंगावरती असणारे केस आहे, कानाचं हाड आहे, हे जे वेगवेगळे अवशेष अंगे दिलेले आहेत. या अवशेष अंगाचा बघा, माकड हाड हे आपल्याला आत्ता तर काही आवश्यक नाही तरीही आपल्याला येते, अक्कलदाढ आपल्याला आता आवश्यक नाही तरी येते. म्हणजे आपण हे अवयव वापरत नाहीत पण कुठंतरी अजूनही त्याची गरज आहे, पण कालांतरानं मात्र हे अवयव हळूहळू नष्ट होतील. म्हणजे जे वापरले जाणारे जे अवयव आहेत ते तसेच राहतात आणि जे वापरले जात नाही ते हळूहळू नष्ट होतात. म्हणजेच अगोदर आपल्याला सेफ्टी असलेच पाहिजे. म्हणजे सर्व सजीवांचं मूळ एकच आहे, म्हणजेच उत्क्रांती आहे. दुसरं जीवाश्म आणि कार्बन वयोमापन. कार्बन वयोमापन म्हणजे जीवाश्मामध्ये जमिनीखाली गाडले जे थर गाडले गेलेले आहेत त्या थरामध्ये सापडणारे आत्ता ज्या अवस्थेमध्ये आहेत त्याला जीवाश्म म्हटले. कार्बन वयोमापन C12 आणि C14 म्हणजेच समस्थानिकेमधला कार्बन या दोघांचा रेशो काढला जातो आणि त्याच्यावरनं त्या सजीवाचं वयोमापन केलं जातं किंवा वय मोजलं जातं. हा मुद्दा तुम्हाला कुठेतरी विचारला जाऊ शकतो. पुढचं जोडणारे दुवे. साहजिकच एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जात असताना उत्क्रांती होत असताना त्या सजीवामध्ये झालेला बदल, उदाहरणार्थ डगबिल. ऑस्ट्रेलियामध्ये सापडणारा डगबिल नावाचा जो प्राणी आहे तो अंडी देतो, मात्र तो सस्तन प्राणी आहे. ज्यार तो अंडी देतो, सरपट चालतो, तो सरीसर्प आहे आणि बाकीची जी लक्षणं आहे त्याची ते सस्तनासारखी म्हणजे सस्तन आहे. म्हणजे तो सरीसर्प आणि सस्तनाला जोडणारा दुवा आहे म्हणून याला जोडणारे दुवे. बाकीचे पण पेरिपेटस आहे. या पद्धतीने जोडणारे दुव्यांचा आपल्याला उदाहरण विचारू शकतात. भ्रूणविज्ञानाची व्याख्या, कारण सर्व सजीवांचे भ्रूण हे सर्वच्या सर्व एकसारखेच असतात, म्हणजेच सर्व भ्रूणांचे किंवा सर्व सजीवांचे मूळ एकच आहे. याच्यावरून आपल्याला उत्क्रांती समजते. आता जाती उद्भव. मनुष्य प्राणी जर सोडला तर इतर सजीव हे गटागटाने राहतात. त्यांच्या खाण्याच्या सवयी किंवा राहण्याच्या सवयी, समागम करण्याच्या सवयी ह्या वेगवेगळ्या आणि विशिष्ट हंगामामध्ये असतात. यदा कदाचित 2 प्रजातीमध्ये समागम घडवून आला तर त्याच्यापासून पुढची एक जात तयार होऊ शकते. म्हणजेच विशिष्ट कालावधीमध्ये हे जाती उद्भव होऊ शकतं. हे जाती उद्भवाचं. आणि मानवी उत्क्रांती. मानवामध्ये टप्प्याटप्प्याने माकडापासून सरळ उभा राहणारा आणि बुद्धिमान प्राणी त्याच्यात जे बदल झालेले ते मानवी उत्क्रांती. हे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला अभ्यासावे लागणार आहेत. त्याचबरोबरीने डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. आपल्याला असं विचारलं जातं की नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, डार्विनने लिहिलेलं पुस्तक किंवा डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय आहे की जे संघर्ष करतील तेच टिकून राहतील आणि तेच टिकतील, असा डार्विनने नैसर्गिक निवडीचा संदेश देणारा जो सिद्धांत मांडलेला आहे. त्याचबरोबरीने लॅमार्कानं यानं अनुवांशिक बदलाच्या लक्षणांचा सिद्धांत मांडलेला आहे. त्याने लिहिलेलं पुस्तक, त्याचे कोणते बदल आहेत आणि तो कसा खोडून काढला आहे, हे याच्यातून हे 2 सिद्धांत आणि उत्क्रांतीचा सिद्धांत असे सिद्धांतही याच्यातून विचारण्याची शक्यता असते. या पद्धतीने आपण प्रकरण 1 मध्ये महत्त्वाचे भाग कोणते कोणते ते अभ्यासले. प्रकरण क्रमांक 2 सजीवातील जीवन प्रक्रिया. खरं तर जीवन प्रक्रिया म्हटलं की 6वी पासूनच एक आपण जीवन प्रक्रिया शिकत आलो आणि आत्ता 10वीला आपण जी जीवन प्रक्रिया शिकतोय ती म्हणजे शोषण. आणि शोषणातून पुढचा जो टप्पा आहे तो पेशीस्तरीय शोषण. शोषणामध्ये आपण पेशीस्तरीय शोषणाचे 2 भाग करून त्याच्यातून मिळणारी ऊर्जा ती 3 टप्प्यात कशी ऊर्जा मिळते. प्रथम आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की ऑक्सिडीकरण होतं. ऑक्सिडेशन होतं म्हणजे काय? शोषणातून घेतलेला ऑक्सिजन आणि खाल्लेलं अन्न या दोघांच्या मध्ये ऑक्सिडीकरण होतं आणि ऑक्सिडीकरणामधून जर रिमूव्ह झालेलं आहे किंवा मुक्त झालेलं जे मूलक आहे हायड्रोजन, हाच पुढे जाऊन तंतुकेनिकेमध्ये ATPची म्हणजे ऊर्जेची निर्मिती करणार आहे. खाल्लेल्या अन्नाचं ऑक्सिडीकरण विभाजन जे केलं जाते म्हणजेच ऑक्सिडीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजन काढून टाकला जातो आणि हे काम पेशीस्तरीय शोषणामध्ये ऑक्सिशोषण आणि विनाक्षी अशा 2 टप्प्यामध्ये केलं जाते. जे ऑक्सिजनचा उपयोग करून करतात त्याला ऑक्सिशोषण, जे उपयोग करत नाही ते विनाक्षी शोषण. आता ऑक्सिशोषणमध्ये नक्की काय घडतं? तो ग्लुकोजचं चक्र, कार्बन चक्र किंवा क्रेब चक्र आणि ATC अन्न घटकातील ग्लुकोज रेणू ऑक्सिडाइज क्रियेनं तोडून किंवा त्याला विघटन करून जी ऊर्जा मुक्त केली जाते ती ऊर्जा मुक्त करण्यासाठी NADH2 हे मदत करणारं हे रसायन याचं रूपांतर NADH मध्ये हे केलं जातं. आणि ही जी प्रक्रिया आहे हीच प्रक्रिया आपल्याला वरच्या ऊर्जेच्या चक्रामध्ये आपल्याला दिसून येते. आणि याचं साधं उदाहरण जर बघायचं म्हटलं तर काही सेकंदापुरतं जर आपण तोंड बंद केलं किंवा नाक बंद केलं, नाक आणि तोंड बंद केलं तर गुदमरतं.
गुदमरता म्हणजे नक्की काय स्थिती होते ती अनुभवली आणि कालांतराने सोडून दिली तर ऑक्सिजन मिळाल्यानंतर जी स्थिती होते म्हणजेच ऊर्जेच्या क्रियेमध्ये आपणास ऑक्सिजन हा मदतीला येतो. मग आता ऊर्जा कोणाकोणाकडून मिळते तर प्रथिनं आणि जीवनसत्वामधून आपल्याला जास्तीत जास्त ऊर्जा आपण मिळवणार आहोत. हे या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला घेतलेलं आहे. प्रथिनामध्ये काय आपण जे खातो या अन्न घटकाचं पचन होतं आणि पचन झाल्यानंतर जे प्रथिनं तयार होते या प्रथिनापासून पेशी स्तरावरती याच्यातून ऊर्जा मुक्त होते आणि जी ऊर्जा मुक्त होते त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळून आपण ती ऊर्जा वापरतो. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची जी जीवनसत्व आहेत ही जीवनसत्व याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेचा उपयोग आपण आपल्या जीवन प्रक्रियेसाठी होतो. म्हणजे हे झालं ऑक्सिशोषण आणि विनाक्षोषण हा पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला वरचे 3 चक्र आणि खाली प्रथिनं आणि जीवनसत्व यापासून मिळणारी ऊर्जा हे अभ्यासावं लागणार आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पेशीचं विभाजन म्हणजे काय आणि कोणत्या टप्प्यामध्ये किंवा कोणत्या प्रकारे ते विभाजन होतं हे आपल्याला माहिती हवं पाहिजे. मग पेशीचं विभाजन यावर्षी आपल्याला 2 टप्प्यामध्ये दिलं आहे. पहिलं एक गुणसूत्री विभाजन आणि दुसरं दिलं अर्धसूत्री विभाजन. यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गुणसूत्र की जे आपण अगोदर पहिल्या प्रकरणात बघितलेलं आहे. गुणसूत्र नक्की कसं असतं? गुणसूत्र माणसाच्या शरीरामध्ये असणाऱ्या पेशीमध्ये 46 गुणसूत्र म्हणजे 23 जोड्या असतात. या 23 जोड्यापैकी काही गुणसूत्र जे एकसारखे असतात म्हणजे पहिल्या गुणसूत्रावरच्या दुसऱ्या गुणसूत्रावरच्या दोघांच्या वरचा जर सिक्वेन्स किंवा माहिती सारखी असते याला समजातीय गुणसूत्र म्हटलं. आणि हे गुणसूत्र तयार होत असताना सिस्टर क्रोमॅटिन म्हणजेच एकसारखे कॅरेक्टर असणारे 2 एकमेकांना चिकटलेले असतात ते सिस्टर क्रोमॅटिन हे 3 भाग आपल्याला माहिती असले तर सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन सहजासहजी लगेच लक्षात येतं. मग पहिली आपण विभाजनाची टप्पा बघू. सूत्री विभाजन. आता माणसाच्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या पेशी कायिक पेशी आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या लैंगिक पेशी. याच्यामध्ये कायिक पेशीमध्ये ज्या आहेत त्या सूत्री विभाजन घडलं जातं की शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी या पेशीचं विभाजन घडणं गरजेचं असतं. मग या सूत्री विभाजनामध्ये काय होतं तर पेशीच्या अंतर्गत त्या पेशीला संदेश मिळाल्यानंतर सर्वच्या सर्व गुणसूत्र एका प्लेन म्हणजे एका प्रतलात 46 गुणसूत्र येतात आणि 46 गुणसूत्र आल्यानंतर तुर्कतंतूच्या सहाय्यानं हे खेचून घेतले जातात दोन्ही बाजूला आणि खेचल्यामुळं ज्या सिस्टर क्रोमॅटिन आहे ते अर्ध्या सिस्टर क्रोमॅटिन वरच्या भागात आणि अर्ध्या सिस्टर क्रोमॅटिन खालच्या भागात खेचल्या जाऊन वरच्या अर्ध्या सेपरेट होतात आणि खालच्या अर्ध्या सेपरेट होऊन 46 गुणसूत्र एकत्रित येऊन त्यापासून नवीन 2 नवजात पेशी तयार होतात. याच विभाजनाच्या अवस्थेला सूत्री विभाजन म्हटलं. आणि हे विभाजन होण्याचे जे 5 टप्पे आहेत ते सूत्री विभाजनामधले महत्त्वाचे 5 टप्पे आहेत. यापैकी मध्यावस्था या मध्यावस्थामध्ये हे सर्वच्या सर्व गुणसूत्र एका रेषेमध्ये आलेले असतात. परत एकदा आपण याची उजळणी करू की सूत्री विभाजनामध्ये 46 गुणसूत्र एकाच प्रतलात येऊन तुर्कतंतूच्या सहाय्यानं दोन्ही बाजू खेचून अर्धी विभागली जातात आणि त्यापासून 2 नवजात पेशी तयार होतात. या विभाजनाला सूत्री विभाजन म्हटलं. आता दुसऱ्या प्रकारामध्ये किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जातोय अर्धसूत्री विभाजनामध्ये. अर्धसूत्री विभाजनामध्ये 2 टप्पे पडले जातात की टप्पा 1 आणि टप्पा 2. मग विभाजनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये माणसाच्या पेशीच्या आतमध्ये असणारे ही 46 गुणसूत्रापैकी 23 गुणसूत्र जे आहे ते आईकडून आलेले आहेत आणि 23 गुणसूत्र वडिलांच्याकडून आलेत. म्हणजे कसं होतं की हे 46 गुणसूत्र वडिलांच्याकडून आईच्याकडून 46 दोन्ही एकत्रित येतात आणि एकत्रित आल्यानंतर त्याच्या 2 प्रतलामध्ये अरेंजमेंट होते. 2 प्रतलात त्याची रचना होती आणि 2 प्रतलात रचना झाल्यानंतर ते आहे तसंच थोड्या वेळ स्थिर राहतात. स्थिर झाल्यानंतर सारखा भाग असणारा एकमेकांना विचरणाच्या माध्यमातून त्याला जनुकीय विचरण म्हणतात. म्हणजे आईकडल्या गुणसूत्राचा काही भाग वडिलाकडल्या गुणसूत्राला वडिलाकडच्या गुणसूत्राचा काही भाग आईकडल्या गुणसूत्राला त्याचे विचरण होऊन ते एकमेकांना जोडले जातात. हा पहिल्या टप्प्यामध्ये होतं. बघा परत एकदा मी सांगतो की गुणसूत्र आईकडून 46 आलात वडिलाकडून 46 आलात एकत्रित आलात 2 प्रतलामध्ये सरळ त्याचं अरेंजमेंट झाले आणि अरेंजमेंट झाल्यानंतर थोड्या वेळ ते स्थिर राहतात आणि त्याचं विचरण होतं. काही भाग वरच्याचा काही भाग खालच्याला होतो आणि नंतर मात्र तुर्कतंतूच्या सहाय्याने त्या खेचल्या जाऊन 23 जोड्या वरती 23 जोड्या खालती. सूत्री विभाजनामध्ये फक्त सिस्टर क्रोमॅटिन वेगळ्या झाल्यात आणि अर्धसूत्री विभाजनामध्ये गुणसूत्रच गेलेत. 23 गुणसूत्र वरती 23 गुणसूत्र खालच्या आणि या पद्धतीने 2 नवीन पेशी तयार होतात अर्धसूत्री विभाजन भाग 1 मध्ये.
आता तयार झालेल्या या दोन पेशींचं पुन्हा सूत्री विभाजन होतं आहे की आपण अगोदर पाहिल्याप्रमाणे की त्या सूत्री विभाजनामध्ये 5 टप्प्यामध्ये ते गुणसूत्र एकत्रित येतात, एका प्रतलात येतात, सिस्टर क्रोमॅटिनपासून परत 2 पेशी तयार होतात आणि या एका पेशीच्या 2, या एका पेशीच्या 2 असे एका पेशीपासून तुम्हाला 4 नवजात पेशी तयार होतात. हे जे विभाजन आहे ते अर्धसूत्री विभाजन आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने लक्षात ठेवण्यासारखं भाग एक म्हणजे सूत्री विभाजनामध्ये फक्त सिस्टर क्रोमॅटिन वेगळ्या होतात आणि अर्धसूत्रीमध्ये गुणसूत्र वेगवेगळे आहेत. या पद्धतीने आपण हे विभाजन प्रकरण क्रमांक 2 मध्ये पाहिलं. आता प्रकरण क्रमांक 3 मध्ये प्रजनन, लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन, विकास आणि जन्माच्या अवस्था, आर्तव किंवा ऋतुचक्र, प्रजननाच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि लैंगिक आरोग्य इत्यादी मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. आणि हे अभ्यास करत असताना की अलैंगिक प्रजननामध्ये जे सूक्ष्मजीव आहेत त्या सूक्ष्मजीवांच्या आकृत्या या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला आकृत्यावरती भर द्यायचा आहे. आणि आकृत्यावरती भर दिला तर सहजासहजी त्या संकल्पना आपल्या स्पष्ट होतात. याच्यामध्ये अमिबामध्ये होणारे विभाजन, पॅरामेशियम, युग्लिना याच्यामध्ये कोणत्या प्रकारे होतं, तर बहुविभाजन कशामध्ये होतं, पुनर्जनन कशामध्ये होतं, हायड्रामध्ये काय होतं इत्यादी आकृतीवरून अलैंगिक प्रजनन समजून घेतलं आणि याच्या आकृत्याचा सराव केला तर खूप चांगल्यापैकी येतं. तर लैंगिक प्रजनन म्हणजे काय, लैंगिक प्रजनन होत असताना वनस्पतीमध्ये कोणत्या प्रकारचे होते, प्राण्यामध्ये कोणत्या प्रकारचे अलैंगिक प्रजनन होत असते आणि लैंगिक प्रजनन होते. आता लैंगिक प्रजनन होत असताना वनस्पतीमध्ये आपण बघतोय, प्रथम वनस्पतीमध्ये फुलामधील लैंगिक प्रजनन. याच्यात तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की जास्वंदाच्या फूल हातामध्ये घेऊन प्रत्यक्षात पाठ्यपुस्तकाचं वाचन करत असताना जर आपण हे फुलांचे भाग जर बघितले तर फुलांचे भाग बघत बघत जर त्याचा अभ्यास जर केला तर खूप चांगलं आणि दीर्घ काळपर्यंत आपल्याला ते स्मरणात राहील. त्याचबरोबर त्याच्यामध्ये होणारं द्विफलन हे जर फुलातील अंडाशय जर कापून बघितलं तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं. हे झालं वनस्पतीमधील प्रजननामध्ये. तर प्राणी प्रजननामध्ये की पुरुष प्रजनन संस्था आणि मादी प्रजनन संस्था याच्यामध्ये असणारी संप्रेरक हे महत्त्वाचा भाग आहे. आणि या संप्रेरकाच्या वरती आधारित एखादा दुसरा प्रश्न विचारण्याची शक्यता. मात्र स्त्री प्रजनन संस्थेमध्ये आकृती काढण्यासाठी सोपी असल्याने जास्तीत जास्त भर या आकृतीवरती असतो, त्यामुळं तो अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रकरण क्रमांक 4 हा पर्यावरणाशी संबंधित असणारं प्रकरण आहे आणि या प्रकरणात जास्तीत जास्त मुलांनी स्वतःहून विचार करावा, म्हणजे स्वमतावरती आधारित प्रश्न या प्रकरणावरती असतात. आणि हे प्रकरण चर्चात्मक अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूची परिस्थिती, पर्यावरण, त्याचबरोबरीने असणाऱ्या ज्या जीवन प्रक्रिया आहेत किंवा परिसंस्था आहेत या परिसंस्थाचा आपणास अभ्यास असणं गरजेचं आहे. मग याच्याच बरोबरीने साखळी कोणत्या आहेत किंवा अन्नजाळे कोणत्या आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. तसेच नष्ट होत जाणाऱ्या ज्या जातीत रेड पंडा, लायन टेल्ड वॉर्नर, सेक्रोखार, नष्ट होत जाणाऱ्या ज्या प्रजातीत या प्रजातीची नावं माहिती पाहिजेत. त्याचबरोबरीनं जे संकेतचिन्ह आहेत हे संकेतचिन्ह, पर्यावरणाचे संकेतचिन्ह आपणास माहिती असणं गरजेचं आहे. कारण कृतीपत्रिकेमध्ये दिलेले संकेतचिन्ह ओळखा आणि त्याच्यावरनं काही प्रश्न असू शकतात. तसेच जाधव, मोलय पयंग आणि वनराई याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण अपेक्षितच हे की हे तुम्ही कुठंतरी इम्प्लिमेंट करावं आणि का तुमच्यातून एखादा जाधव, मोलय पयंग तयार होऊ नये किंवा का एखादा आपण वनराईचं जंगल तयार करू नये, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असल्यानं जास्तीत जास्त स्वमतावरती आधारित आपण याचे प्रश्न तयार करणं गरजेचं आहे. आता इथं एकंदरीत आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे 19 पर्यावरणीय संकेत चिन्ह आहेत. त्यापैकी जे 12 आहेत ते शेवटच्या प्रकरणामध्ये आहेत आणि 7 संकेत चिन्ह आहेत ते या 4थ्या प्रकरणामध्ये आहेत. त्या चिन्हांचं नाव ओळखायचं आहे आणि त्याच्यावरती स्पष्टीकरण लिहायचं आहे. 4थं प्रकरण. 5वं प्रकरण मात्र थोडंसं डोक्याला ताण देणार आहे. यासाठी म्हणतोय कारण आतमध्ये बऱ्याचशाच आकृत्या आहेत, बरेचसेच तक्ते आहेत. अभ्यास नक्की काय करावा, तर मी तुम्हाला एक त्यासाठी क्ल्यू देतो की या प्रकरणामधल्या जे ओघ तक्ते आहेत, ते ओघ तक्ते चांगले अभ्यासा. ओघ तक्त्यामधला पहिला जो ओघ तक्ता आहे की ऊर्जा. आता इथं हरित ऊर्जा म्हणजे काय की या ऊर्जापासून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. मग यासाठी ऊर्जा तयार करण्यासाठी वेगवेगळे स्रोत देणं गरजेचं आहे. मग आता कोणते कोणते स्रोत देणार आहे, त्या स्रोताचं नाव, तो स्रोत दिल्यानंतर काय होणार आहे, टर्बाईन फिरवलं जाणार आहे. म्हणजे दुसऱ्या तक्त्यामध्ये टर्बाईन,
ते टर्बाईन फिरवल्यानंतर जनित्रामध्ये वीज निर्माण होणार आहे आणि तयार झालेली वीज आहे ते पुढे जाऊन साठवले जाणार आणि पुढे उपयोगी येणार. हा पहिला जो तक्ता आहे, हाच तक्ता बहुतांशी प्रत्येक या ओघ तक्त्यामध्ये आहे. फक्त त्याचं जे स्रोत आहे ते स्रोत बदलतं, बाकीचं मात्र त्याच पद्धतीनं आहे. तर ओघ तक्ते या प्रकरणातले चांगले करा. त्याच पद्धतीनं केंद्रीय विखंडन ही जी अभिक्रिया आहे, रासायनिक अभिक्रिया, याच्यावरती थोडासा विचार करा, कारण त्याच्यात अभ्यास केलेला असेल तर प्रश्न सहजासहजी लिहिता येऊ शकतात. त्यानंतर जलविद्युत किंवा बाकीच्या वेगवेगळ्या पद्धतीने विद्युत निर्मिती कशी केली जाते त्या आकृत्या दिल्या आहेत, पण ओघ तक्त्यावरनं सहजासहजी हे तयार करता येऊ शकतं. प्रकरण क्रमांक 6 अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे, अभ्यासासाठी खूप छानपैकी. कारण सांगतो, याच्यातले खूप जे प्राणी आहेत किंवा आपण बघितलेले जे उदाहरणं आहेत हे आपण अभ्यासलेले किंवा बघितलेले आहेत. मग आता प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना जो अगोदरचा सुरुवातीचा जो तक्ता आहे तो तक्ता किंवा वर्गीकरण करण्याची जुनी पद्धत आणि वर्गीकरण करण्याची नवीन पद्धत, या दोघांच्या मधला आपल्याला थोडंसं बारकाईने विचार केला किंवा त्याचा फरक जर बघितला तर पटकन लक्षात येतं. आपण मात्र आधुनिक पद्धती जी वर्गीकरणाच्या निकषाच्या आहेत त्याच्यावरती जास्त लक्ष देणार आहे. मग याच्यामध्ये 5 मुद्दे दिलेले आहेत. पहिला सृष्टी, दुसरा शरीर संघटन, शरीर सममिती, देहगुहा आणि प्राणीसंघ. या 5 या बिंदूमध्ये मुद्द्यामध्ये आपल्याला त्याचं वर्गीकरण करायचं. कोणताही प्राणी असू दे, या 5 निकषामध्ये त्याचं वर्गीकरण करा. सृष्टी म्हटलं की डोक्यात लगेच आपल्याला पटकन येतं की प्राणीसृष्टी. शरीर संघटन म्हटलं की पेशी स्तर आहे, ऊती स्तर आहे का तो अवयव स्तर आहे. शरीर सममिती म्हटलं की तो आर्य आहे, सममिती आहे का द्विपार्श्व आहे, हे सममिती दिसतं. देहगुहा, त्याच्या शरीराच्या आतल्या भागात देहगुहा आहे का, म्हणजे उदराच्या आतमध्ये पोकळी निर्माण झालेली आहे का, त्याच्यावरून देहगुहा आहे का ते समज. म्हणजे सुरुवातीचे 4 जे निकष आहेत ते सहजासहजी आपल्याला करता येतात. आणि शेवटचा जो तो प्राणीसंघ, हा काय अभ्यासून आपल्याला खूप चांगल्यापैकी रंध्रीय, निडारीय, सप्टेकृमी, गोलकृमी, वलय, संधिपाद, मृदुकाय, कटकचर्मी, अर्धसमपृष्ठ आणि समपृष्ठरज्जू प्राणी, या पद्धतीने याचे प्राणीसंघ आहेत. आता याचे आकृत्या, खूप चांगल्यापैकी आकृत्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आकृत्यावरनं उदाहरणं आपल्याला सहजासहजी लक्षात राहतात. मग प्रत्येक प्राणीसंघाचं नाव, त्याचं उदाहरण आणि आकृती ते चांगलं करा. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे समपृष्ठरज्जू प्राणी, त्याच्यामध्ये पुन्हा 6 संघ दिलेले आहेत. त्या 6 संघाचे प्रत्येकी एक उदाहरण चांगलं करा आणि त्याच्यातून, कारण ते प्राणी पक्षी आपण सगळेच्या सगळे बघितलेले आहेत, म्हणजेच आपल्याला खूप चांगल्यापैकी येईल. आता संघांची एकापाठोपाठ एक नावं जर लक्षात राहिली तर त्याचं वर्गीकरण करायला सोपं पडतं, त्याचे निकष लिहायला किंवा त्याचे मुद्दे लिहायला सोपे पडतात. संघ रंध्रीय, उदाहरणार्थ सायकोन किंवा स्पंज, सिलेंड्राटा, जलव्याल, चपट्याकृमी, पट्टकृमी, गोलकृमी, उदाहरणार्थ गोलकृमी, वलई, उदाहरणार्थ गांडूळ, संधिपात, खेकडा किंवा झुरळ, मृदुकाय, ऑक्टोपस, कटकचर्मी, तारामासा आणि संघ अर्धसमपृष्ठरज्जूमध्ये मग बाकीच्या आपल्याला तुम्हाला बऱ्याच गोष्टी येतात त्या. आता ही उदाहरणं बघा, मी परत एकदा सांगतो, प्रकरण क्रमांक 6 मध्ये 5 या निकषाच्या आधारे वर्गीकरण करता आलं पाहिजे. प्राणी संघांची नावं, त्याची उदाहरणं माहिती पाहिजेत आणि उदाहरणं स्पष्टीकरण लिहित असताना प्रत्येकी 4 मुद्दे तरी सहजासहजी तुम्हाला ते लिहिता येतात. उदाहरणार्थ त्याचं सापडण्याचं ठिकाण कोणतं, त्या प्राण्याचा आकार काय, त्याच्या खाण्याच्या राहण्याच्या पद्धती आणि त्याचं एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे त्याचं, ते कोणतं आहे ते माहिती झालं की याच्यावरून आपल्याला याची उदाहरणं किंवा याच्यावरून आपल्याला प्रश्न सोडवता येतात. जास्तीत जास्त प्रश्न या प्रकरणावरती कव्हर केलेले असतात. प्रकरण क्रमांक 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचे. खूप वेळा विद्यार्थ्यांना या प्रकरणाच्या बाबतीत असं वाटतं की जीवांची नावं किंवा बाकीची बरेच नावं इंग्रजीमधले आहेत, वाचताना अवघड वाटतात किंवा लक्षात ठेवताना अवघड वाटतात. तर या प्रकरणामध्ये स्वाध्यायामध्ये दिलेले जे काही जे तक्ते आहेत ते तक्ते चांगले अभ्यासा, कारण परीक्षेला जास्तीत जास्त हे तक्ते विचारले जातात. त्याचबरोबरीनं घरगुती जे दुधाचे जे पदार्थ तयार केलेले आहेत किंवा दूध डेअरीमध्ये जे दुधाचे पदार्थ आहेत ते दुधाचे पदार्थ आपण बघून घ्यायचे. म्हणजे कोणता पदार्थ कोणत्या रंगामध्ये कसा तयार केलेला असतो हे ॲप्लिकेशन, म्हणजे उपयोजित लेवलला तुम्हाला किती ते समजतंय ते त्याच्यातून बघितलेलं असतं. तुमच्याकडून अवघड नावं लिहून घेतली किंवा अवघड एखादा विषय असं काढला नाही, तर त्याच्याविषयी तुम्ही किती जागृत झालेला आहात, किती तुम्ही आता तयारीला आहेत हे तपासलं जाणार आहे. म्हणजेच जास्तीत जास्त तुम्ही या प्रकरणाचा स्वाध्यायाचा अभ्यास करा. प्रकरण क्रमांक 8 पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान. मित्रांनो, या प्रकरणावरती जास्तीत जास्त लक्ष द्या, कारण सद्यस्थितीमध्ये करिअरच्या दृष्टीनं जास्तीत जास्त
याच्यामध्ये तुम्हाला संधी निर्माण झालेल्या आहे. पेशी विज्ञानामध्ये पेशीचा अभ्यास करून ज्या मूल पेशी आहेत त्या मूल पेशीमध्ये त्या मूल पेशीच्या बँक आत्ता सद्यस्थितीमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि या मूल पेशीवरून कालांतरानं नवीन अवयव तयार करून आपल्याला दिले जाणार आहेत. मग ज्या लोकाला कोणत्या प्रकारची व्याधी निर्माण होईल त्याच प्रकारचा अवयव या त्याच्या मूलपेशीपासून तयार करून त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रोपण केला जाणार आहे. हे नवीन टेक्निक आहे. याच्यामध्ये अजूनही खूप चांगल्यापैकी काम करता येण्यासारखं आहे. म्हणून जास्तीत जास्त याच्यावरती तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे, कारण प्रश्न डिझाईन करताना हा विचार केला जाणार आहे. मग कोणते अवयव त्याच्यापासून तयार करता येऊ शकतात, मूलपेशीचं जतन करण्यासाठी कोणत्या पद्धती आहेत, मूलपेशी जतन केल्यानंतर किती दिवस राहू शकतात, मूलपेशी म्हणजे काय, किती प्रकारच्या आहेत, या गोष्टी माहिती करून घ्या. दुसरं की सद्यस्थितीमध्ये जैवतंत्रज्ञानाचा उपयोग आपण कुठं करतो, यासाठी अगोदर जे आपले अवयवदान आहेत ते जिवंत असताना आणि शरीर मृत झाल्यानंतर कोणते अवयवदान करू शकतो. कारण जिवंतपणी जे अवयवदान करण्यासारखे असतील त्या अवयवांची नावं, कारण विद्यार्थ्यांच्यामध्ये एक अवेअरनेस किंवा त्याच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा मुद्दा त्याच्यामध्ये व्यापलेला आहे आणि जास्तीत जास्त तोच मुद्दा तुमच्याकडून बाहेर काढला जाणार आहे. त्याचबरोबरीनं जैवतंत्रज्ञानामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नधान्यामध्ये कुठं बदल करतात, लशी कशा तयार, खाद्य लशी कोणत्या तयार केल्या जाणार आहेत किंवा येऊ घातलेल्या आजारावरती खाद्य लशी कशा तयार करतील, नवीन संकरित बियाणं कसं, जसं की बीटी वांग, बीटी कापूस किंवा बीटी मका हे का तयार केलं गेलं आहे, तर याच्यावरती आधारित प्रश्न विचारण्याची शक्यता असते. त्याचबरोबरीनं प्रकरण क्रमांक 9 सामाजिक आरोग्य. सद्यस्थितीमध्ये सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे घटक, भरपूर घटक आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये प्रसारमाध्यमाचाच खास उपयोग केला आहे. कारण ताणतणाव आणि त्याच्याशी निगडित असणाऱ्या घटना आपल्याला दिलेल्या आहेत. मात्र आज सद्यस्थितीमध्ये आपण मोबाईलचं व्यसन बाजूला करू पाहतोय, मोबाईल आपल्यापासून दूर करू पाहतोय, पण दुसऱ्या बाजूनं आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, व्हर्च्युअल रियालिटी, ॲग्युमेंटेड रियालिटी यासारख्या टेक्नॉलॉजी आपल्या एक आयुष्याचा अविभाज्य भाग बनू पाहतात. मग अशा वेळेस आपण त्याचा उपयोग तर चांगल्यासाठी करायचा आहे, मात्र 2 हात लांब कसं राहता येईल याविषयी चर्चात्मक आपण अगोदर जसं पाहिलं तसं 4 किंवा 5 विद्यार्थ्याचा एक गट करून जर त्याच्याविषयी आपण चर्चा केली, या चर्चेतून येणारे नवीन मुद्दे कोणते येऊ शकतात हे प्रश्नकर्त्याला अपेक्षित आहेत. म्हणजेच तुम्हाला पुस्तकातला एक मार्गदर्शक म्हणून दिलेले आहेत, पण तुम्ही तिथलेच मुद्दे जसेचे तसे लिहा हे मात्र अपेक्षित नाही. तुम्ही तुमच्या आजूबाजूला समाजात घडणाऱ्या घटनेमध्ये कोणते बघितलेले आहेत, त्याच्याविषयी तुमचं मत काय आहे हे तिथं विचारलं जाणार आहे. प्रसारमाध्यमाचा त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर झाल्यामुळं सद्यस्थितीमध्ये नक्की काय की तुम्ही कदाचित बघितलेलं असेल, कदाचित अनुभवलेलं असेल, ताणतणाव करत असताना जर समजा त्या विद्यार्थ्याने स्वतःच्या मेंदूला एक विशिष्ट प्रकारे काम जर दिलं तर साहजिकच तणावापासून तो रिकामा होईल. हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे चर्चा करून ते मुद्दे ते बाहेर येणार आहेत आणि यासाठी या प्रकरणामधील जे चित्र दिलेले आहेत ते अतिशय बोलकी चित्र येतं. ते चित्र तुमच्याबरोबर काय बोलतंय ते चित्र बघितलं की लक्षात येतं की ते माझ्याशी काहीतरी संवाद साधतंय, माझ्याबरोबर काहीतरी चर्चा करतंय. काय चर्चा करतंय हे पाठ्यपुस्तकातलं चित्र जसंच्या तसं तुम्हाला त्या कृतीपत्रिकेमध्ये असेल आणि त्या चित्राशी आपण बोलून त्याच्यावरून ठरवायचं की यांना काय विचारायचं आहे ते. तर वेगवेगळ्या ताणाची चित्र तुम्हाला दिलेली आहेत, वेगवेगळे इन्सिडेंट्स दिलेले आहेत, घटना दिलेल्या आहेत, त्यानंतर व्यसनाधीनता दिलेल्या आहेत, सेल्फिसाईड म्हणजेच घटना घडल्यानंतर मोबाईलचा अतिरेक वापर कसा, सायबर क्राईम कसं आणि याच्यातून बाहेर पडण्यासाठी छंद कोणते जोपासले गेले पाहिजेत याविषयी आपली चर्चा करून आपले स्वतःचे मुद्दे तयार करून ठेवायचे. आणि सरतेशेवटी शेवटचं जे प्रकरण आहे ते आपत्ती व्यवस्थापन. हे प्रकरण आपल्या पाठ्यपुस्तकात ठेवण्यापाठीमागचा हेतूच आहे की भावी पिढीमध्ये यदा कदाचित वेगवेगळ्या जे निसर्गनिर्मित आहेत किंवा मानवनिर्मित येणाऱ्या ज्या आपत्ती आहेत या आपत्तीला तोंड देण्यासाठी सबळ असं मनुष्यबळ तयार झालं पाहिजे आणि यासाठीच आपण आपत्ती घडायच्या अगोदर आपत्ती घडून गेल्यानंतर कशा पद्धतीने आपण तयार झालं पाहिजे यासाठी आपले स्वतःची एक मानसिकता तयार करण्यासाठी हे प्रकरण याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि इथंही
जसं अगोदरच्या 4थ्या 5व्या आणि 9व्या प्रकरणात बोलल्याप्रमाणे 10व्या प्रकरणाच्या ह्या मुद्द्यावरती आपण चर्चात्मक अभ्यास केला पाहिजे. चर्चात्मक अभ्यास करून सामान्य ज्ञानाच्या मदतीनं आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनेच्या माध्यमातून आपले स्वतःचे मुद्दे तयार करून ते मुद्द्या आधारे उत्तर तुम्हाला तिथे द्यायचं. तर आपत्ती कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, त्याचे परिणाम काय ते पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत, त्याच्यावरती थोडासा अभ्यास करणं. व्यवस्थापन, आपत्ती घडण्याच्या अगोदरचं व्यवस्थापन, घडल्यानंतर घडून होऊ नये म्हणून त्याचं व्यवस्थापन नक्की कोणत्या स्तरावरती कशा प्रकारे केलं पाहिजे याच्याविषयी आपल्याला थोडा विचार करायचा आहे. त्याचबरोबरीनं आपत्कालीन कृती, जर एखादी आपत्ती घडलीच तर त्या स्थितीमध्ये नक्की कोणत्या प्रकारे ती आपत्ती हाताळली पाहिजे याच्याविषयी आपल्याला प्रश्न विचारलेले जाऊ शकतात. आणि अगोदर म्हटल्याप्रमाणे 4थ्या प्रकरणामध्ये पर्यावरणीय संकेतचिन्ह जे आहेत ती 7 आहेत आणि या प्रकरणामध्ये स्वाध्यायामध्ये आणि आतल्या बाजूला असे एकूण 12 पर्यावरणीय चिन्ह आहेत. तर हे पर्यावरणीय चिन्ह तुम्हाला दिली जातात आणि तुम्हाला विचारलं जातं की चिन्ह हे दिलेलं हे पर्यावरणीय चिन्ह ओळखा आणि त्याचं तुम्हाला संकल्पना एखादी विचारली जाईल. त्याचबरोबरीनं काही चित्र, जसं अगोदरच्या प्रकरणामध्ये आपण बोललो तर तुम्हाला दोघांची तुलना करण्यासाठी अगोदरची स्थिती आणि नंतरची स्थिती असे 2 चित्र देतील. म्हणजे आपत्ती घडण्याच्या पूर्वीची आणि आपत्ती घडून गेल्यानंतरची स्थिती हे 2 चित्र देतील. आणि जसं अगोदर बोललो आपण तसं ते चित्र आपल्याशी बोलतंय, काहीतरी सांगतंय आणि त्या आधारे दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती विचार करून आपण त्याची जर उत्तरं लिहिली तर साहजिकच त्याची उत्तरं आपल्याला खूप चांगल्यापैकी सोडवता येतील. आणि या पद्धतीनं आपण जर ठरवून दिलेल्या मार्गानं जर व्यवस्थित अभ्यास केला तर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग अतिशय सोपा, आपल्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.